असे जागतिक कीर्तीचे राजे या महाराष्ट्राला किंबहुना या जगाला लाभले ते राजेश्री राजमाता आणि राजश्री शाहू महाराज. आणि मग असे आल्यानंतरच त्यांनी मला विषय सांगितला की शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन या विषयाचं गांभीर्य अशामुळे आहे की आजची तरुण पिढी शिवाजी महाराज म्हटलं की डॉल्बी लाव, कुठेतरी धिंगाणा कर वगैरे हे सगळं. अर्थात ही मुलं तुम्ही जे बळी पडलेले आहात ते कट कारस्थान याला बळी पडलेले आहात. खरे शिवाजी महाराज असे नव्हते, असे असण्याचा काहीच संबंध नाही आहे. आणि म्हणून मी एका वेगळ्या विषयावरती अभ्यास करत असताना मला शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता खरं तर तुमच्यासारख्या तरुणांसाठीच वाटली आणि म्हणून मी ते लिहिलं. आणि 1 वर्षात 1,00,000 कॉपी विकत घेण्याचा विक्रम तुम्ही सगळ्यांनी केला. म्हणजेच तुम्हाला काय पाहिजे होतं हे माझ्या लक्षात आलेलं आहे. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे घोडा, तलवार, लढाया ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. पण लक्षात ठेवा, या माणसाच्या लढाईचं टेक्निक सुद्धा एक मॅनेजमेंट आहे. माझी माणसंच काय पण शत्रूची माणसं सुद्धा मरू नये यासाठी या माणसाने जवळपास 400 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास अभ्यास करून एक गनिमिकावा नावाची टेक्निक उभी केली आणि त्याच्यामध्ये छापामारी युद्ध किंवा गुरिल्ला वॉरफेअर तंत्र युद्ध उभं केलं. कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी मनुष्यबळाच्या साथीनं जास्तीत जास्त मोठे पराक्रम करणं हे शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आहे. आणि म्हणून मी असा दावा करू शकतो की जगाच्या पाठीवर शिवाजी महाराजांनी काय लढाई केली हे तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. कारण महाराजांच्या आयुष्यामध्ये मोहिमा जास्त आहेत आणि छापे जास्त आहेत. लढाई कशाला म्हणतात की लाख सैन्य समोरासमोर येणं, लाखो लोक मरणं आणि मग कोणाचा तरी विजय होणं. महाराजांच्या आयुष्यात अशी एकही लढाई नाही. कारण लोकांना जीवदान देणं, लोकांना जीव देणं, जीवाला जीव देणं हे शिकवणारे शिवाजी महाराज आहेत. जीव घेणं हा शब्द शिवाजी महाराजांच्या डिक्शनरीत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी फक्त 4च माणसं मारलेली आहेत. म्हणजे हा माणूस ह्युमन राईट कमिशनच्या चौकशीखाली कधीच येऊ शकत नाही हे पण सिद्ध होतं. कोण कोण आहेत ती माणसं? एक जावळीचे चंद्रराव मोरे, म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांना कैद केलं होतं जावळी जिंकल्यानंतर, पण त्यांनी पळून जाऊन शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मारलं. म्हणजे पर्याय नव्हता महाराजांकडे. दुसरं प्रकरण आहे अफजल खानाचं, तेही महाराजांसमोर पर्याय नव्हता म्हणून मारलं. तिसरं प्रकरण आहे महाराज त्या अफजल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णी म्हणून, त्याला मारलं. आणि चौथा माणूस बाजी घोरपडे मुधोळचे. ही 4 माणसं सोडली तर उभ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसांनी कोणाचाही शिरच्छेद केलेला आपल्याला आढळत नाही. म्हणून माणसाला माणसासारखं जगून त्याला माणूस बनवणं ही शिवाजी महाराजांची लढाई आहे आणि हेच शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आहे. मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय? MBA शिकवताना आम्हाला शिकताना 7 व्याख्या शिकवल्या जात होत्या. त्यातली सोपी व्याख्या आहे. अनेक त्यातले मॅनेजमेंटचे तज्ज्ञ आहेत आणि मला आश्चर्य असं वाटतं की ह्या सगळ्या व्याख्या 18व्या शतकातल्या 19व्या शतकातल्या आहेत आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या तंतोतंत व्याख्या शिवाजी महाराज 16व्या शतकात अंमलबजावणी करतात. म्हणजे ह्या सगळ्यांनी जे काही मॅनेजमेंटची पुस्तकं लिहिली, हे सगळे मॅनेजमेंटची तत्व सांगितली, हे मॅनेजमेंटचे गुणधर्म सांगितले, वैशिष्ट्ये सांगितली, ही सगळी शिवाजी महाराजांकडे पाहूनच यांनी सगळे डेफिनेशन्स लिहिले असल्या पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी त्या दिशेने गेलो. मॅनेजमेंटची सगळ्यात सोपी व्याख्या इंग्लिशमध्ये अशी आहे की मॅनेजमेंट इज आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल. लोकांकडून काम करून घेण्याची कला. म्हणजे कोणाकडून कधी केव्हा कसं कोणतं काम करून घेणं याची एक कला माणसाकडे अवगत असणं याला म्हणतात व्यवस्थापन. आणि शिवाजी महाराज या बाबतीत व्यवस्थापनाचे महागुरू आहेत. कारण महाराजांकडे येणारी माणसं ही गरीब आहेत, निरक्षर आहेत, अगदी अंगठाच्या बादर आहेत.